आज की नाही कारलं मी पहिल्यांदाच ह्या पद्धतीने बनवलं. अगदी भारी लागतं. कडू तर अजिबात होत नाही. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि टिफिनला द्यायलासुद्धा खूप मस्त आहे. तर काय करायचं, कारल्याच्या अशा गोल चकत्या करून घ्यायच्या आणि त्याला मीठ आणि हळद लावून एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. 10-15 मिनटानंतर थोडंसं पाणी टाकून ह्या चकत्या ज्या आहेत ह्या पिळून घ्यायच्या आणि पॅनमध्ये टाकून तेल न घालता सुकवून म्हणजे पाणी त्याचं सुकवून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये ह्या ज्या कारल्याच्या चकत्या आहेत त्या छान खरपूस तळून घेतल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे, लसूण परतवून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकले, लाल तिखट टाकलेलं आहे आवडीनुसार, थोडासा कांदा लसूण मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान परतवून घेतलं. मीठ प्रमाणात टाकायचं आहे, आधी आपण मुरवायला मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये मी शेवटी गूळ पावडर टाकलेले, तुम्ही साखर पण घालू शकता. अगदी मस्त लागतं असं कारलं. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.